जय जय रघुवीर समर्थ। ध्यानमूलं सद्गुरुमूर्ति, पूजामूलं सद्गुरुपदं, मंत्रमूलं सद्गुरुवाक्य, मोक्षमूलं सद्गुरुकृपा। जय जय रघुवीर समर्थ। श्री सद्गुरुचरित्र ज्ञानविवरण अध्याय पहिला, मंगलाचरण। श्रीराम समर्थ। तर आज आपण श्री सद्गुरुचरित्रच म्हणजेच गुरुचरित्र यामधला पहिला अध्याय आज श्रवण करणार आहोत। तर सुरुवात करूया। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतेय नमः, श्री सद्गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः। अथ ध्यानम। पहा, इथे एक श्लोक आहे। बालार्क प्रभमिंद्रिनील जटिल भस्मांड रागोज्वलम शांतम नादविलीन चित्तपवन शार्दूल चाम्र बर्वतम ब्रह्मज्ञे सानिकादिभि परिवृत्त संधि समाराधित दत्तात्रेय मुपाहस्य हृदय मुदा ध्येय सदा योगिभी। तर या सुंदर श्लोकाचा असा अर्थ आहे की बालरवीप्रमाणे कांतिमान इंद्रनीलाप्रमाणे कृष्णवर्ण जटेने युक्त भस्मांच्या ओटीने शोभणारा शांत अनाहत नादामध्ये मनोवायूचा लय झालेला व्याघ्र चर्म परिधान करणारा सनादिकांसारख्या ब्रह्मवेत्यांनी परिवेष्टित सिद्धजनांनी संसेवित व योगी लोकांनी सर्व काळ स्वानंदाने ध्यान करणारा योग्य अशा अत्रिनंदन दत्ताचे आम्ही हृदयात चिंतन करतो, असा या श्लोकाचा अर्थ आहे। आणि आता आपला अध्याय चालू होतोय। ओम नमोजी विघ्नहरा, गजानना गिरिजा कुमारा, जय जय लंबोदरा एकदंता शूर्पकर्णा। पहा, इथे आपल्या गणपती गजाननाचं विघ्नहराचं इथे वर्णन केलेलं आहे या श्लोका पहिल्याच अध्यायामध्ये। म्हणजेच आपण कोणतंही कार्य करण्यासाठी गजाननाचं स्मरण करतो, तर इथे ह्या गजाननाचं स्मरणात आपण त्याचं वर्णन करतोय की काय आहे, तर सुपासारखे ज्याचे कान आहेत असा एकदंत त्याला आपण इथे आवाहन करत आहोत। हालविसी कर्णयुगले तेथुनी जो का वारा उसळे, त्याचेनी वाते विघ्न पळे विघ्नांतक म्हणती तुझसी। म्हणजे काय करता तो गजानन की कर्णयुगले म्हणजे त्यांचे कान हलवून जी काही विघ्न असतात ती पळवून लावतात, असं त्या विघ्ननाशकाचं कार्य आहे। तुझे शोभे आनन जैसे तप्त कांचन, किंवा उदित प्रभारमण तैसे तेज फाकतसे। म्हणजे हे गणराया तुझं काय आहे, तर आनन म्हणजे तोंड आहे, जे कसं आहे सोन्यासारखं आहे। ते तोंड आहे जे सोन्यासारखं आहे, आणि जे उगवलेला जो सूर्य आहे त्याप्रमाणे ते काय होतं, ते तुझं आनन म्हणजे तोंड आम्हाला दिसतंय। विघ्न कानन छेदानासी, हाती फरश धरिलासी, नागबंद कटीसी उरग यज्ञोपवित। म्हणजे काय आहे, तर हे विघ्नांचे अरण्य, जे काही विघ्न येतात त्यांच्या अरण्याला तू काय करतोस, तोडतोयस। आणि नागबंद कटीसी म्हणजे काय, तर कुऱ्हाडीचा जो काही कुऱ्हाडीप्रमाणे जे काही तू त्या विघ्नाला तोडून देतोयस। आणि जे सर्पाचा जो कमरपट्टा आहे, नागबंद कटीसी सर्पाचा जो कमरपट्टा आहे, जो त्यांनी गणेशाने गणरायाने जो घातलेला आहे, तो कसा यज्ञोपवीत म्हणून आहे, म्हणजे जानव्याप्रमाणे आहे। चतुर्भुज दिससी निका, विशालाक्षा विनायका, प्रतिपाळीसी विश्वलोका निर्विघ्ने करुनी। तर तू काय करतोयस, चतुर्भुजन दिससी निका म्हणजे काय, चांगला दिसतोयस सगळीकडून, चारी तोंडांनी कसं आहे गणरायाचं उत्तम आहे। आणि हे काही विशालाक्षा विनायका म्हणजे विशाल डोळे आहेत ह्या गणरायाचे, असं वर्णन केलेलं आहे। ते सगळी मनोरथ आपली पूर्ण करतो, असा तत्काळ सगळी मनोरथ पूर्ण करणारा हा गणराया आहे। सकळ मंगल कार्यासी
प्रथम वंदिजे तुम्हासी चतुर्दश विद्यांसी स्वामी तुची लंबोदरा. म्हणजे आपण कोणतंही मंगल कार्य असेल तर आपण त्या गणरायालाच आवाहन करतो आणि तू ते कार्य निर्विघ्नपणे पार करतोस. वेदशास्त्रे पुराणे तुझेची असे लेखन, ब्रह्मादिकी या कारणे स्तविले असे सुरवरी. म्हणजे सगळ्या पुराणात वेदांमध्ये या गणरायाचं वर्णन आहे, तुझंच लेखन आहे, तूच प्रारंभी तूच आहेस आणि हे सगळं तूच करता करविता आहेस. त्रिपुर साधन करावयासी ईश्वरे अर्चिले तुम्हासी, संवारवया दैत्यासी पहिले तुम्हासी स्तविले. म्हणजे त्रिपुर साधन म्हणजे काय? त्रिपुरांचा नाश करण्यासाठी देवादिकांनी म्हणजे शंकराने तुम्हाला काय केले? तुमची योजना केलेली आहे आणि दैत्यांनाही घालवण्यासाठी तुम्हालाच स्तवलं जातं, तुमचंच नामस्मरण केलं जातं. हरी ब्रह्मादिक गणपती कार्यारंभी वंदिती, सकळाभिष्टे साधती तुझेनी प्रसादे. म्हणजे काय तर हरी ब्रह्मादिक गणपती आणि सगळ्या कार्यासाठी आरंभासाठी तुम्हालाच आम्ही काय करतो? आपण आराधना तुमचीच करतो आणि तुमच्याच कृपाप्रसादाने सगळं कार्य पूर्ण होतं. कृपानिधी गणनाथा ओंकारा विघ्नहर्ता, विनायका अभयदत्ता मती प्रकाश करी मज. आणि अशा गणरायालांनी आपल्यावर कृपा करावी असे आपण मागणी करत आहोत. आणि ओंकारा विघ्नहर्ता म्हणजे काय तर ज्याचं काय आहे? रथ कोण आहे? उंदीर म्हणून ज्याचं वाहन आहे असा विघ्नहर्ता तो आहे, विनायक आहे आणि तो आपल्याला अभय देतो, मती प्रकाश देतो. समस्त गणांचा नायक तुची विघ्नांचा अंतक, तू ते वंदिती जे लोक कार्य साधे तयांचे. म्हणजे सगळ्यांचा नायक आहेस, करता करविता आहेस, विघ्नांचा अंत करतोस. तर तुम्हाला जे कोणी वंदन करतात, जे आपण आहोत जे वंदन करतो त्यांचं काय होतंय? कार्य त्यांचं पूर्ण होतंय. सकळ कार्याचा आधारू तुची कृपेचा सागरू, करुणानिधी गौरी कुमरू मती प्रकाश करी मज. तर इथे हे जे काही सिद्ध आहेत ते इथे त्यांना काय मागतात? त्यांच्याकडे मती प्रकाश मागत आहेत. माझी मनीची वासना तुवा पुरवावी गळजानना, साष्टांग करतो नमना विद्या देई मजा आता. आणि अशा प्रकारे साष्टांग नमन करून त्या गणरायाकडे कृपा मागून विद्या मागत आहोत. म्हणजे काय? ज्ञान मागत आहोत. नेणता होतो मतिहीन म्हणून धरले तुझे चरण, 14 विद्यांचे निधान शरणागत वरप्रदा. म्हणजे इथे 14 विद्या या गणरायाकडे आहेत आणि त्या 14 विद्यांचं काय होतं? इथे आपण म्हणजे किती आहेत बघा. वेदांगे म्हणजे काय? शिक्षा, कल्प, ज्योतिषी, निरुक्त, छंद आणि व्याकरण असे जे काही वेदांगे आहेत. आणि 4 उपांगे म्हणजे कोण? तर पुराणे, मीमांसा, न्यायशास्त्र आणि धर्मशास्त्र या सगळ्यांचं ज्ञान कोणाकडे आहे? ह्या गणरायाकडे आहे. म्हणून नामधारक जे आहेत ते त्या गणरायाला काय करतात? वंदन करून शरणागत जाऊन त्यांच्याकडे वर मागतात की हे जे काही आपण हे सद्गुरूंचं गुरुचरित्र जे काही आपण सांगतोय ते कृपा व्हावी माझ्याकडून आणि जे मी हे बोलतोय ते गुरुचरित्र व्यवस्थित पूर्ण व्हावं. माझे अंतःकरणीचे व्हावे, श्री सद्गुरुचरित्र कथन करावे, पूर्ण दृष्टीने पाहावे, ग्रंथसिंधी पाववी दातारा. म्हणजे त्यांच्या अंतःकरणामध्ये उतरून हे गुरुचरित्राचं जे काही कथन करावयास त्यांना सांगितलेलं आहे ते पूर्ण कथन व्हावं आणि त्यांना सिद्धी प्राप्त व्हावी. आता वंदू ब्रह्मकुमारी जिची नामे वागीश्वरी, पुस्तक विडा जिचे करी हंसवासिनी असे देखा. म्हणजे पहा, आता गणरायाला वंदन करून झालेलं आहे नामधारकांचं, तर आता पुढे वंदन कोणाला आहे? इथे ब्रह्मकुमारी म्हणजेच वाणीची देवता जी आहे वागीश्वरी, हंसावर बसलेली अशी जी सरस्वती माता आहे तिला इथे वंदन केलेलं आहे. आणि पुस्तक विणा जिचे करी आणि हंस वाहिनी आहे तिला वंदन केलेलं आहे. विद्या वेद शास्त्रांसी अधिकार जाणा शारदेसी, तिये वंदिती विश्वासी ज्ञान होय अवधारा. म्हणजे तिला वंदन केलं तर काय मिळतं? ज्ञानाची प्राप्ती इथे जगाला ही सरस्वती माता देते. आणि ही शारदा जी काही आहे तिचं वंदन केलं. हे कशासाठी वंदन केलेलं आहे हो? तर गणरायाकडून विद्या प्राप्त केलेली आहे. शारदा माता त्यांच्या जिभेवर किंवा त्यांच्या वाणीवर बसलेली आहे. म्हणजे जे काही गाणार आहेत नामधारक ते एकदम उत्तमाचं सामर्थ्याचं गाणार आहेत. म्हणून नमितो तुझे चरणी, प्रसन्ना वैवे मज स्वामिनी, राहोनिया माझे वाणी ग्रंथी रिभूत करी आता.
म्हणून वंदन केलंय कोणाला, तर ह्या शारदेला वंदन केलेलं आहे. ऐक माझी विनंती, द्यावी आता अवलीला मती, विस्तार करावया सद्गुरु चरित्री मती प्रकाश करी मज. म्हणजे बुद्धी, चांगला बुद्धीचा प्रकाश माझ्याकडून यावा आणि मला हा गुरुचरित्र विस्तार करण्याची चांगली बुद्धी द्यावी. जय जय वो जगन्माते, तूची विश्व वाग्देवते, वेदशास्त्रे तुझी लिखिते, नांद विशी येणे परी. आणि अशा या मातेला काय केलंय, वंदन केलेलं आहे. आणि वेदशास्त्र जे तुम्ही लिहिताय त्या मातेला सांगितलेलं आहे. माते तुझी वाणी उत्पत्ती वेद पुराणी, वदता साही दर्शनी, त्यांचे अशक्य पर्येसा. म्हणजे काय, तर वाणीतून मुखातून माते तुझ्या काय येत आहेत, वेद पुराण येत आहेत. आणि दर्शनातून म्हणजे काय, 6 शास्त्र वदता साही दर्शनी, म्हणजे 6 शास्त्र जी काही आहेत ती काय होतात, त्या वेदातून येत आहेत, त्या वाणीतून येत आहेत. मातेच्या 6 शास्त्र म्हणजे कोणती शास्त्र, तर न्याय, वैशेनिक, सांख्य, योग, मीमांसा आणि वेदांत ही जी शास्त्र आहेत ती ह्या शारदेतून प्राप्त होतात. श्री सद्गुरूचे नामे तुझी स्थिती, म्हणती नृसिंह सरस्वती, या कारणे मजवरी प्रीती, नाम आपुले म्हणून या. म्हणजे ह्या अवतारामध्ये, दत्तात्रयांच्या अवतारामध्ये नृसिंह सरस्वती असं जे काही नाव आहे त्यांचं, त्याच्यामध्येही तू वसलेली आहेस, तर माझ्यावर काय कर, कृपा कर. खांबसूत्रींची बाहुली जैसी, खेळते ते या सरसी, स्वतंत्र बुद्धी नाही त्यासी, वर्तती आणि काचेनी मते. म्हणजे बघा, खांबसूत्रांची बाहुली म्हणजे काय, कळसूत्रांची जी बाहुली असते त्यांची ती सूत्राप्रमाणे जी खेळत असते, तशी स्वतंत्र बुद्धी नाहीये. ती अशी हे देऊ नकोस की ज्यांचं दुसऱ्यांच्या जे काही मत आहे त्या मतावर नको, तर माझ्या ही जी काही मला चांगली बुद्धी आणि चांगल्या मताने हे माझ्याकडून कार्य करून घे. तैसे तुझिनी अभिमते, माझे जीवे पेरिम्राते, कृपानिधी वागदेवते, म्हणून विनवी तुझं बाळ. म्हणजे मी तुझं बाळ असल्याप्रमाणे मी तुला विनंती करत आहे आणि माझ्याकडे कोणताही अभिमान न येता माझ्याकडून हे काय कर, ही कृपा करून घे, माझ्यावर ही कृपा कर आणि माझ्याकडून हे गाऊन घे. म्हणून नमोले तुझे चरण, व्हावे स्वामिनी प्रसन्न, द्यावे माते विद्याज्ञान, ग्रंथी रिगू आता. म्हणून वंदन इथे करून ह्या सरस्वती शारदा मातेला वंदन करून विद्या देण्यासाठी प्रार्थना केलेली आहे. आता बंधू त्रिमूर्ती, ब्रह्म विष्णू शिवांसी, विद्या मागेन मी तयांसी, अनुक्रमे करून या. तर आता ब्रह्मा विष्णू शिवांकडेही काय मागितलेली आहे, विद्या मागितलेली आहे. चतुर्मुख असती ज्यासी, करता जो का सृष्टीशी, वेद झाले ज्याचे मुखेसी, त्याचे चरणी नमन माझे. चतुर्मुख जी आहेत त्यांच्याकडे आता हे काय मागत आहेत, विद्या मागत आहेत, त्यांना नमस्कार करत आहेत. आता बंधू ऋषिकेशी, जो नायक विश्वासी, लक्ष्मी सहित अहिर्निशी, क्षीरसागरी असे जाणा. आता हे कोणाला वंदन केलंय, ऋषिकेशी म्हणजे कोण, श्री विष्णू यांना वंदन केलेलं आहे. आणि जो कोण आहे, विश्वाचा नायक आहे, लक्ष्मी सहित जो रात्रंदिवस क्षीरसागरी बसलेला आहे, अशा श्री विष्णूंना इथे वंदन केलेलं आहे. चतुर्बाहू नरहरी, शंखचक्र गदाकरी, पद्महस्त मुरारी, पद्मनाभ पर्येसा. म्हणजे काय येतंय, तर कमळ ज्याच्या नाभीमधून उत्पन्न झालेला आहे असा जो आहे पद्मनाभ आहे, ह्या पद्मनाभालाही काय केलेलं आहे, वंदन केलेलं आहे. पितांबर असं कासेला, वैजयंती माळागळा, शरणागता अभिष्ट सकळा, देता होय कृपाळू. म्हणजे काय, तर जे अभिष्ट शरणागतांना जे येत आहेत, जे इच्छित आहेत, असे अभिष्ट आहेत, ती शरण आल्यानंतर जे हवं ते मागितलं ते दिलं जातं, असा कृपाळू आहे, त्यांना वंदन केलेलं आहे. आता नमो शिवासी, धरिली गंगा मस्तिकेसी, पंचवक्र दशभुजेंशी, अर्धांगी असे जगन्माता. आता हे कोणाला वंदन आहे, तर शिवाला वंदन आहे. आणि पंचवक्र दशभुजा म्हणजे 5 मुख आणि 10 काय आहे, तो हात आहेत असं असलेले जे शिव आहे त्यांना हे वंदन आहे. आणि त्यांच्याकडेही मागणं मागितलेलं आहे. पंचवदने असती जासी, संवारी जो का सृष्टीसी, म्हणून बोलती स्मशानवासी, त्याचे चरणी नमन माझे. तर इथे काय केलं, संवार करतो सृष्टीचा, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, स्मशानवासी, त्यांनाही वंदन केलेलं आहे. व्याघ्रांबर पांघरुड, सर्वांगी असे सर्पवेष्टन, ऐसा शंभू उमारमण, त्याचे चरणी नमन माझे. सगळीकडे व्याघ्र चर्म घातलेला आहे आणि असं सर्पवेष्टन असलेला शंभू उमारमण
आहेत त्यांनाही वंदन केलेलं आहे. नमन समस्त सुरवरा सिद्ध साध्य अवतारा गंधर्य यक्ष किन्नरा ऋषीश्वरा नमन माझे. हे सगळ्यांना नमन केलेलं आहे, ते नमस्कार केलेला आहे. सिद्ध साध्य गंधर्व यक्ष आणि किन्नर यांना ऋषींनाही नमन केलेलं आहे. बंधू आता कविकुळासी पराशरादी व्यासांसी वाल्मिकादी सकळांसी नमन माझे परिदेसा. म्हणजे पहा, आता इथे जे काही ऋषी मुनी आहेत म्हणजे कोण, पराशर व्यास वाल्मिकी अशा सगळ्यांना नमस्कार केलेला आहे. नेणे कवित्व असे कैसे म्हणून तुम्हा विनवितसे ज्ञान द्यावे जी भरवसे आपुला दास म्हणून. आता काय, माझं कवित्वाचं उत्तम येऊ दे आणि मला उत्तमाचं ज्ञान मिळू दे असं त्यांनी सांगितलेलं आहे. न कळे ग्रंथ प्रकार नेणे शास्त्रांचा विचार भाषा नये महाराष्ट्र म्हणून विनवी तुम्हासी. म्हणजे पहा, इथे ग्रंथप्रकार जो काही आहे, जे काही शास्त्र आहेत त्याप्रमाणे सगळे जे मला येत नाहीत पण तुम्ही मला अवलोकन करून द्या असं त्याने इथे कृपा मागितलेली आहे. समस्त तुम्ही कृपा करणे माझी वचना साह्य देणे शब्दव्युक्ती ही नेणे कवी कुळ तुम्ही प्रतिपाळा. म्हणजे इथे काय सांगितलं आहे, माझ्याकडे चांगले शब्दोत्पत्ती व्यवस्थित चांगली होऊ दे आणि कविकुळ म्हणजे कविजन जे काणे आहेत हे तुम्ही कवी म्हणून आहात त्यांनी मला चांगलं ज्ञान द्या. ऐसे सकळे का विनवनी मग ध्याईले पूर्वजमनी उभय पक्ष जनकजननी महात्म्य पुण्यपुरुषांचे. अशी सगळ्यांना विनंती करून झाल्यानंतर कोणाला विनंती केलेली आहे, आई वडील आणि जे पूर्वज आहेत त्यांचंही स्मरण इथे केलेलं आहे. आपस्तंभ शाखेसी गौत्र कौंडिण्य महाऋषी साखरे नाम ख्यातीसी सायनदेवा पासव. म्हणजे पहा, आता तिथेही गौत्र म्हणजे कौंडिण्य महाऋषी जे आहेत त्यांनाही इथे विनवलेलं आहे. त्यापासून नागनाथ देवराव तयाचा सुत सदाश्री सद्गुरु चरण ध्याय गंगाधर जनक माझा. त्यांचे जे जनक आहेत गंगाधर त्यांनाही काय केलेलं आहे, इथे स्मरण केलेलं आहे. नमन करिता जनक चरणी माता पूर्वज ध्यायमनी जो का पूर्वज नामधरणी आश्वलायन शाकेसी. म्हणजे इथे बघा, जनक जननीला म्हणजे जे आईवडिलांना नमस्कार केलेला आहे. माता पूर्वज म्हणजे माता जे काही महाआदी आहेत त्यांनाही ध्यान केलेलं आहे. काश्यपाचे गौत्री चौंडेश्वरी नामधारी रागे जैसा जहू अवधारी अथवा जनक गंगेचा. म्हणजे इथे जनक म्हणजे कोण, सोमवंशी राजा जे आहे जहू यांचं नाव आहे. यांनी काय केलेलं आहे तर गंगा जी आहे ती रागाने पिऊन नंतर कानातून सोडली म्हणून त्यांचं नाव जान्हवी असं ठेवलं गेलेलं आहे. हा कोण आहे, जनक गंगेचा म्हणजे गंगेचं निर्माण केलं आहे म्हणून त्यांना जनक म्हटलं जातं. तर त्यांचंही स्मरण केलं आहे. त्याची कन्या माझी जननी निश्चय जैसी भवानी चंपा नामे म्हणून स्वामिनी माझे परियेसा. त्यांची कन्या कोण आहे, त्यांची जननी आहे आणि त्यांचं नाव काय आहे तर चंपा नाव आहे आणि असाही त्यांचंही स्मरण इथे केलेलं आहे. नमिता जनक जननीसी अनंतरे नामो श्री सद्गुरूंसी झाली म्हणती प्रकाशी सद्गुरुचरण स्मरावया. आता हे स्मरण करण्यासाठी त्यांना काय झालेलं आहे, मती प्रकाश आलेला आहे. गंगाधराचे कुशी जन्म झाला परियेसी सदा ध्याय सद्गुरुसी एक नावे भावे निरंतर. म्हणजे इथे काय झालंय, गंगाधरांच्या कुशीमध्ये म्हणजे हे कोण आहेत, गंगाधरांचा जनक आहेत. म्हणून सरस्वती गंगाधर करी संतांसी नमस्कार श्रोतया विनवी वारंवार क्षमा करणे बाळकासी. म्हणजे काही चुकलं तर क्षमा करावी अशी ही इथे कृपा मागितलेली आहे सरस्वती गंगाधरांनी. वेदाध्यासी संन्यासी यती योगेश्वर तापसी सदा ध्याती श्री सद्गुरुसी तयांसी माझा नमस्कार. म्हणजे कोणाला वेदाभ्यास करणारे जे संन्यासी आहेत त्यांनाही काय आहे, माझा नमस्कार. विनविते समस्तांसी अल्पमती आपणासी माझे बोबडी बोलांसी सकळ तुम्ही अंगीकारात. मी काही वाकडं तिकडं बोबडं बोलणार आहे ते तुम्ही काय करा, अंगीकार करा, त्याचा स्वीकार करा असं त्यांनी विनवणी केलेली आहे. तावन मात्र माझी मती नेणे काव्य व्युत्पत्ती जैसी श्री सद्गुरु निरोपिती तेणे परी सांगत असे. अत्यल्प अशी काय आहे, माझी बुद्धी छोटी आहे, अल्प आहे आणि अशा बुद्धीमधून जी काही माझी काव्य व्युत्पत्ती होणार आहे ती तुम्ही काय करा, अंगीकारा. पूर्वापारा मुचे वंशी श्री सद्गुरु प्रसन्न अहिर्निशी निरोप देती माते परियेसी चरित्र आपुले विस्तारी. मग पूर्वींपासून काय आहे, त्यांच्या वंशामध्ये सरस्वती गंगाधरांच्या वंशामध्ये सद्गुरूची कृपा आहे पूर्वीपासून म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, हे चरित्र विस्तार केलेला आहे. म्हणे ग्रंथ कथन करी अमृत घट स्वीकारी तुझे वंश पारंपारी लाधेचारी पुरुषार्थ.
म्हणून इथे काय हा ग्रंथ कथन करत आहे. आणि अमृतघट म्हणजे काय आहे, हा अमृताचा कलश म्हणून जो आहे त्याचा स्वीकार केलेला आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं, त्यांचे वंश परंपरा हे काय झालेले आहेत, त्यांचा सार्थकही झालेला आहे. आणि लाधी चारी पुरुषार्थ म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चारी पुरुषार्थांचा काय झालेला आहे, सार्थकी लागलेले आहेत. श्री सद्गुरु वाक्य मज कामधेनू मनी नाही अनुमानू श्रेय वृत्ती पावविणारो आपणू श्री सद्गुरु नृह सरस्वती. इथे काय आहे, सद्गुरु वाक्य त्यांचं काय आहे, हे कामधेनू आहे, म्हणजे मनातली इच्छा पूर्ण करणारं असं हे सद्गुरु वाक्य आहे. श्रेय वृद्धी पावणारं म्हणजे कसं आहे, तर समृद्धी देणारं असं हे वाक्य इथे आहे. त्रैमूर्तीचा अवतार झाला श्री नृसिंह सरस्वती नर कवण जाणे याचा पार चरित्र कवण वर्णावे. म्हणजे आता ह्यांचं चरित्र तरी काय सांगू. चरित्र ऐसे सद्गुरूंचे वर्णावया शक्ती कैसी वाचे आज्ञा असे सद्गुरूंची म्हणून वाचे. बोला आता श्री परम सद्गुरूंनाच ह्यांनी आज्ञा मागितलेली आहे की माझ्याकडून काय हे चरित्र वर्णन करून घ्या. ज्यास पुत्र पोत्री चाड त्यासी हे कथा असे गोड लक्ष्मी वसे अखंड तया भुवनी परियेसा. म्हणजे काय हो, तर इथे काय ह्या चाड म्हणजे पुत्रपुत्री चाड म्हणजे काय, जी काही इच्छा आहे त्यांची ही अशी गोड कथा आहे. ज्यांची इच्छा आहे त्यांनी ही जरूर ऐकवावी. त्यांच्याकडे काय राहणार आहे, अखंड लक्ष्मी वास करणार आहे आणि त्या घरामध्ये कायम सुख राहणार आहे, समृद्धी राहणार आहे असं समर्थ असे इथे हे सद्गुरुचरित्र वर्णन करणारे नामधारक म्हणत आहेत. ऐशी कथा जयाचे घरी वाचते नित्य मनोहरी श्रियायुक्त निरंतरी नांदती कलत्र पुत्रयुक्त. म्हणजे बघा श्री गुरुचरित्र आहे यांचं जर रोज पठण केलं तर काय होणार हो, बायको मुलांसहित म्हणजे श्रियायुक्त म्हणजे काय, बायको मुलांसहित जर पठण तर केलं तर काय होणार, नांदती कलत्र पुत्र म्हणजे काय, तर समृद्धी येणार आहे. सगळा त्यांचा प्रपंच असा सुखाचा होणार आहे. रोगराई तया भुवनी नवती सद्गुरु कृपे करुनी निसंदेह प्रतिदिनी ऐकता बंधे तुटे जाणं. म्हणजे काय, सद्गुरूंची कृपा राहणार आहे आणि रोज त्यांच्याकडे काय राहणार आहे, रोग राई राहणार नाही. म्हणजे असं आरोग्य इथे आपल्याला संपन्न होणार आहे. ऐसी पुण्य पावन कथा सांगेन एका विस्तारका सायासी वीण होय साध्यता सद्य फल असे देखा. म्हणजे ही कथा जी आहे ती श्रमा वाचून म्हणजे नुसती पठण करायची आहे, ती पावन कथा आहे आणि कोणत्याही श्रम नाही आहे ही कथा ऐकण्यासाठी. त्याच्यामुळे काय मिळणार आहे, तत्काळ फळ मिळणार आहे. निधान लादे अप्रयासी तरी का कष्टी जे सायासी विश्वास माझी या बोलासी ऐक श्रुता एकचित्ते. निधान म्हणजे काय, तर द्रव्य म्हणजे धन समृद्धी इथे लाभणार आहे. आम्ही साक्षी ऐसे घडले म्हणून विनवित से बळे सद्गुरु स्मरण असे भले अनुभवा हो सकळी का. म्हणजे आमच्या प्रचितीवरून तुम्हालाही ही प्रचिती व्हावी, असा अनुभव व्हावा यासाठी हे काय करतायत, सद्गुरु स्मरण करा असं सांगत आहेत. तृप्ती झाली यावरी ढेकर जेवी देतो जेवणार सद्गुरु महिमेचा उद्धार बोलत असे अनुभवतो. म्हणजेच बघा जसं जेवल्याप्रमाणे आपल्याला ढेकर येते त्याचप्रमाणे सद्गुरूचा महिमा जो काय आहे, जो स्वतः आपण जेवतो तेव्हा आपल्याला आपल्या पोट भरल्याचा अनुभव येतो, त्याप्रमाणे समर्थांचा महिमा असा आहे जो आपण अनुभव स्वतः घेतो तेव्हा आपण ह्याचं वक्तव्य करू शकतो. मी सामान्य म्हणून उदास करायला माझे वचनी मक्षिकेच्या मुखातून मधुकेवी ग्राह्य होय. म्हणजे पहा इथे मी काय आहे, उपेक्षा जर केली याची तर ह्याच्या वाटून काहीही मिळणार नाही. त्याच्याप्रमाणे काय होईल, मक्षिकेच्या म्हणजे मधमाशीच्या तोंडातून मध घेतल्याप्रमाणे हे होईल. म्हणून ह्याची उपेक्षा करू नका. जैसे सिंपलात मुक्ताफळ अथवा कर्पूर कर्दळी केवळ विचार पा अश्वस्त मूळ कवणापासून उत्पत्ती. म्हणजेच शिंपल्यामध्ये जसा मोती असतो आणि ह्या कर्दळीच्या झाडामध्ये जसा कापूर असतो त्याप्रमाणे हे काय आहे, सद्गुरु श्रवण आहे. ग्रंथ कराल उदास वाकुडा कृष्ण दिसे ऊस अमृत निघेत त्याचा रस दृष्टी द्यावी तयावरी. वाकुडा कृष्ण म्हणजे कोण, तर सावळा कृष्ण त्या दिसतो त्याप्रमाणे हे काय आहे, अमृत रस आहे यामध्ये. तैसे माझे बोलणे ज्यांसी चाड सद्गुरु स्मरणे स्वीकारण शहाणे अनुभवती एकचित्ते.
म्हणजे जे काही मी सांगणार आहे त्याचं काय त्याची इच्छा आहे सद्गुरू स्मरण करायची, त्याने हे नक्की स्वीकार करावा. ब्रह्मरसाची गोडी अनुभविता फळे रोकडी, या बोलाची आवडी ज्यासी असंभवे अनुभव. हा कोणता रस आहे तर ब्रह्मरस आहे, ब्रह्मानंद आहे. आणि ही जी काही गोडी आहे, अनुभव झाला यांच्या फळांचा, म्हणजे काय तात्काळ फळते. हे अनुभव हा जो काही येतो तो तत्काळ येतो आणि ह्याची रोकडी प्रचिती इथे मिळणार आहे. श्री सद्गुरु चरित्र कामधेनू ऐकता होय महाज्ञानू, श्रोत करावे सावधानू एक चित्ते परेसा. म्हणजे हे चित्त आपलं सावधान करून ऐकावं असं ते म्हणतायत. तर कामधेनू आहे आपल्या पुढे. श्री सद्गुरू नृसिंह सरस्वती होते गाणगापुरी ख्याती, महिमा त्याची अत्युन्नती सांगेना एका एक चित्ते. सद्गुरु चरित्र कसे आहे, सद्गुरू हे कोण म्हणून आहेत, इथे नृसिंह सरस्वती म्हणून आहेत आणि गाणगापुरामध्ये त्यांची ख्याती झालेली आहे. अत्युन्नती म्हणजे का अतिश्रेष्ठ असा महिमा सांगितलेला आहे. तयाग्रामी होते श्री सद्गुरू म्हणून महिमा असे थोरू, जाणे लोक चहुराष्ट्रू समस्त जाती यात्रेसी. म्हणजे पहा इथे चारी राष्ट्रामध्ये सगळ्या प्रांतातील लोक इथे कशाला जातात, यात्रेला जातात, गाणगापुरात जातात दत्तात्रयांचा महिमा घेण्यासाठी, अनुभव घेण्यासाठी. तेथे जाऊन आराधिती त्वरित होय फलप्राप्ती, पुत्र दारा धन संपत्ती जे जे इच्छिल होय जना. तिथे जाऊन जी इच्छा व्यक्त करतो त्याची प्राप्ती इथे होत आहे. लाधोन या संतान नाव ठेवती नामकरण, संतोष रूपे येऊन पावतीचारी पुरुषार्थ. आणि अशा प्रकारे इथे संतानाची प्राप्ती होत आहे असं समर्थ इथे सांगतायत. ऐसे असता वर्तमानी भक्त एक नामकरणी, कष्ट तसे अतिगहनी सदा ध्याय सद्गुरुसी. असंच इथे एका भक्ताबद्दल सांगितलंय, त्यांचं नाव आहे नामकरणी आणि तेही काय करत आहेत, सद्गुरूंचा भक्त म्हणून आहेत, त्यांचं नेहमी ध्यान नामस्मरण करत आहेत. असे मनी व्याकुळिता चित्ते वेष्टिले असे बहुत, सद्गुरु दर्शन जाऊ म्हणत निर्वाण मानस निघाला. म्हणजेच इथे सद्गुरूंच्या दर्शनासाठी ते निघालेले आणि मरणापर्यंतच्या निश्चयाने, म्हणजे मी मेलो तरी चालेल पण मी समर्थांचं दर्शन घेणार ह्या निश्चयाने ते इथून निघालेले आहेत. अतिनिर्वाण अंतकरणी लय लावणी सद्गुरुचरणी, जातो शिष्य शिरोमणी क्षुधा तुषा विसरून या. म्हणजे तहान भूक हरवून ते फक्त आणि फक्त सद्गुरूंच्या दर्शनासाठी निघालेले आहेत. निर्धार करुनी मानसी म्हणे पाहिन सद्गुरुसी, अथवा सांडीन देहासी जडरूपे काय कीजे. निर्धार म्हणजे काय, निश्चय केलेला आहे त्यांनी मनात की मी काय करणार, सद्गुरूंचं चरण दर्शन घेणार आणि तेव्हाच हा देह टाकणार. ज्याचे नामस्मरण करिता दैन्य हर होय त्वरिता, आपले असे नामांकिता किंकारण म्हणत असे. म्हणजे काय तर सद्गुरूंच्या नामाने अंकित असं जे काही इथे नामांकित आहे ते मी नामस्मरण दैन्य माझं हरलं आणि नामस्मरण करतच राहणार असं म्हणत ते तिथे निघालेले आहेत. दैव असे आपुले उणे तरी का भजावे सद्गुरुचरण, परीस लागताची क्षण लोह सुवर्ण होत असे. म्हणजे माझं दैव जे काही आहे त्याच्यामध्ये जे काही कमी आहे ते मी पूर्ण करणार आणि सद्गुरुचरणाचं नामस्मरण करत त्या परीसाला, म्हणजे परीस ज्याप्रमाणे लोहाचं सुवर्ण करतं त्याप्रमाणे इथे माझा देह सुवर्णाचा करणार असं इथे नामकरणी जे आहेत ते निघालेले आहेत. तैसे तुझे नाम परीस माझे हृदय सदावास, माते कष्ट सायास होता लाज कवणासी. तसं माझं कसं हृदय काय आहे परिसाप्रमाणे झालेलं आहे तसं, आणि त्या हृदयामध्ये काय तुमचाच वास आहे असं करून ते निघालेले आहेत. याची बोलाचा आहे वा मनी धरोनी पावावा, सद्गुरुमूर्ती सदाशिवा कृपाळुवा सर्वभूती. अति व्याकुळ अंतकरण कष्टाला भक्त नामकरणी, निंदास्तुती आपले वाणी करिता होय परिसा. म्हणजे आता ते चालून चालून काय झालेले आहेत, व्याकुळ झालेले आहेत आणि निंदास्तुती म्हणजे निंदा वाटणारी जी अशी भक्ती त्यांनी इथे केलेली आहे त्या वाणीतून सदा त्यांची भक्ती गात आहेत. तर वंदू विघ्नहरा पार्वती कुमरा, नमुते सुंदरा शारदेसी असं त्यांनी इथे ओवी सांगितलेली आहे, त्यांनी ओवी वर्णन केलेली आहे. सद्गुरूची त्रिमूर्ती म्हणती वेदश्रुती, सांगती दृष्टांती कलियुगात ख्याती, नृसिंह सरस्वती भक्तांची सारथी कृपा सिंधू असं त्यांनी इथे गोड कौतुक केलेलं आहे. कृपा सिंधू भक्ता वेद वाखाणिता, त्रयमूर्ती सद्गुरुनाथा म्हणून या. त्रयमूर्तीचे गुण तू एक निधान, भक्तांचे रक्षण दयानिधी. म्हणजे इथे त्रयमूर्तींचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. दयानिधी यती विनवितो श्रीपादी, नेणे भाव भक्ती अंतःकरणी. अंतःकरण स्थिरू नवे बा श्री सद्गुरु, तो कृपा सागरू पाव वेगी.
असं इथे त्यांनी पावण्यासाठी, कृपा करण्यासाठी इथे हे विनवणी करत आहेत. पाव वेगी आता नरहरी अनंता, बाळाला की माता केवी टाके. म्हणजे पहा इथे काय झालेलं आहे. पाव म्हणजे इथे कृपा प्रसाद देण्यासाठी ते इथे मागणं मागत आहे. तू माता, तू पिता, तुची सखा भ्राता, तू कुळ देवता पारंपारी, वंश पारंपारी, धरोनी निर्धारी, भजतो मी नरहरी सरस्वती. नरहरी सरस्वती जे आहेत ते इथे त्यांच्याकडे काय मागतायत, मागणं मागत आहेत. सरस्वती नरहरी दैन्य माझे द्वारी, म्हणून मी निरंतरी कष्ट तसे. त्यांचे जे काही दैन्य त्यांच्या दारात उभं राहिलेलं आहे म्हणून ते काय करतात, कष्ट झालेले आहेत त्यांना. सदा कष्ट चित्ता, काहो देसी आता, कृपा सिंधू भक्ता केवी होसी. म्हणजे आता माझ्यावर कृपा कर, माझे कष्ट हरण कर, अशी मागणी मागतायत. कृपा सिंधू भक्ता, कृपाळू अनंता, त्रैमूर्ती समर्था दयानिधी. त्रैमूर्ती तू होसी, पाळेसी विश्वासी, समस्त देवांसी तूची दाता. समस्त देवांसी तुझी दाता होसी, मागे मी कवळासी तुझं वाचुनी. म्हणजे आता तुझ्या वाचून माझं मागणं, माझं जगणं शक्य नाहीये, तर आता तूच कृपा कर. तुझं वाचुनी आता असे कवण दाता, विश्वासी पोषिता सर्वज्ञ तू. तर तू विश्वाचा पोशिंदा आहेस म्हणून तू काय कर, तू मला हे माझंही दैन्य हरण कर. सर्वज्ञ म्हणून वानिता पुराणी, माझे अंतकरणी नये साक्षी. इथे काय आहे, माझ्या या अंतकरणाला काय अनुभव दे. सर्वज्ञाची खूण असे हे लक्षण, समजता ते जाण कवण कैसा. कवण कैशा परी असती भूमीवरी, जाण जेती तरी सर्वज्ञ तो. बाळकता नये नेणे बाय मापे, कृपा केवी होय माता पिता. म्हणजे काय, तर ही जी काही कृपा आहे ती माझ्यावर कर, असं इथे विनवणी चालू आहे. दिली या वाचुनी ने देव म्हणोनी, असेल तुझे मनी सांग मझ. समस्त महितळी तुम्ही दिली बळी, त्याते हो पाताळी बैसविले. म्हणजे इथे काय केलेलं आहे, समस्त महितळी म्हणजे काय, तर पृथ्वी तलावर जे काही बळी नावाच्या दैत्य राजाने जे काही इथे बळी दिलेला आहे त्याच्यामुळे काय झालं, ते पाताळात गेलेलं आहे. त्याप्रमाणे तुम्ही काय करा, इथे जी त्यांच्यावर त्यांनी म्हणजे बळीराजांनी जे काही कृत्य केलं त्याच्यामुळे ते कुठे बसले, पाताळात बसलेले आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. इथे सुवर्णाची लंका तुवा दिली एका, तेणे पूर्वी लंका कवणा दिली. म्हणजे रावणाला जी काही सुवर्णाची लंका दिलेली आहे पण ती कोणासाठी राहिली, विभीषणासाठी राहिली. तर ती लंका कोणाची होती, रावणाची होती, पण विभीषणाचं वागणं चांगलं असल्यामुळे, कर्म चांगलं असल्यामुळे ती त्यांना मिळाली. म्हणजे अशी कृपा त्यांच्यावर केली त्याप्रमाणे माझ्यावर कर, असे इथे नरहरी सरस्वती सांगतायत. आढळत्या ध्रुवासी दिले ऋषिकेशी, त्याने हो तुम्हासी काय दिले. म्हणजे ध्रुवाला जसं आढळ पद दिलंय तसंच आम्हालाही दे. निक्षेत्री करोनी विप्रांते मेदिनी, देता तुम्ही कोणी काय दिले. सृष्टीचा पोषक तुची देव एक, तू ते मी मशक काय देऊ. आता मी तरी तुम्हाला काय देणार आहे, पण तुम्ही कोणात सृष्टीचे पोशिंदे आहात. नाही तुम्ही जरी श्रीमंत नरहरी, महालक्ष्मी घरी नांदत असे. म्हणजे काय हो, तर श्रीमंत नरहरी आहेत आणि महालक्ष्मी ही जी काही आहे घरी नांदते. कारण का, तुम्ही जर कृपा केली तर ही नांदणार आहे. याहुनी आम्हासी तू काय मागसी, सांग ऋषिकेशी काय देऊ. मातेचे वोसंगी बैसोनिया बाळ, पसरी मुख कमळ स्तन कांशी. म्हणजे मातेजवळ जसं बाळ मागणी मागतं त्याप्रमाणे, दुधाची मागणी मागतं त्याप्रमाणे इथे नरहरी सरस्वती आहेत ते मागणी मागत आहेत. बाळापासी माता काय मागे ताता, ऐसे सद्गुरुनाथा काय देऊ. तर इथे सद्गुरूही म्हणतायत की तू मला काय देशील ह्याच्या बदलात. तर नरहरी म्हणतायत की बाळ काय देणार आईला. घेऊन या देता नाम नाही दाता, दयानिधी म्हणता बोल दिसे. देऊ तू न शकसी म्हणे मी मानसी, 14ही भुवनांसी तूची दाता. तर इथे सरस्वती गंगाधर म्हणतात की इथे मी काय देणार तुम्हाला, तुम्ही काय आहात, 14ही भुवनांचा मालक आहात, दाता आहात. अथवा तुझे मनी वसे आणि काही सेवा केली नाही म्हणून या. माझे काय कराल, तुमच्या मनामध्ये माझी वासना ठेवा, सेवा करा, जी काही आहे ती स्मरण करा, हेच त्यांना पाहिजे. सेवा घेऊन या, देता हे सामान्य, नाव नाही जाणा दातृत्वासी. म्हणजे काय, सेवा देत असतो सामान्य, म्हणजे सामान्य मनुष्य
हे काय करतात, नाव नाही जाणा दातृत्व असे म्हणजे देणाऱ्याचंही नाव घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तळी बावी विहिरी असती भूमीवरी मेघतो अंबरी वर्षत असे. म्हणजे इथे काय आहे, इथे पृथ्वी तलावर विहिरी आहे, वरून पावसाचा वर्षाव होत आहे आणि त्या विहिरी त्या पावसाच्या पाण्याने भरत आहेत. मेघाची ही सेवा न करिता स्वभावा उदक पूर्ण सर्वा केव केल्या. म्हणजे त्यांचं काय आहे, जे काही कार्य आहे मेघांचं ते करत आहेत. त्यांना कोणी सांगितलेलं आहे का, नाही, पण त्यांचं हे कार्य ते करत आहेत. सेवा अपेक्षिता बोल असे दाता दयानिधी म्हणता केवी सजे. म्हणजे काय, तर सेवा अपेक्षिता म्हणजे इच्छा केलेली आहे की जी काही दातेपणासाठी म्हणजे दातेपणासाठी जी इच्छा केलेली आहे ती दयानिधी म्हणता केवी साजे. ती इच्छा आम्ही पूर्ण नक्कीच करू असं त्यांनी सांगितलेलं आहे. निर्णय सेवा कैसी स्थिर नव्हे मानसी माझे वंश वंशी तुझे दास. तर इथे सरस्वती गंगाधर म्हणतात माझे वंशज आहेत ते तुमचे काय आहेत, दास आहेत. माझ्या पूर्वजवांसी सेविले तुम्हासी संग्रह बहुवसी तुझे चरणी. तर आम्ही काय राहू, वंशवंशी तुमचे दास म्हणून राहू असं इथे सरस्वतींनी सांगितलेलं आहे. समर्थांना इथे नृसिंह सरस्वतींना सांगितलेलं आहे. बापाचे सेवेसी पाळीस ते पुत्रांसी तेवित्वा आम्हासी प्रतिपाळावे. माझे पूर्वज धन द्यावे तुम्ही ऋण काबा नाही करुणा कृपा सिंधू. आता त्यांच्यावर कृपा करा आणि मला काय करा, वडिलार्जित जे पूर्वधन आहे, जी काही ही कृपा आहे तुमची ती लाभू दे. आमुचे आम्ही देता काबा नाही चित्ता सांगेना मी संतात घेईन असे. आता मज जरी न देसी नरहरी चिंतोनी व्यवहारी घेईन जाण. म्हणजे आता काय करणार, जिंकून हे सगळं पंचांमध्ये घेऊन जाणार आहे. दिसत असे आता कठीणता श्री सद्गुरुनाथा दास मी अंकिता सनातन. आपुले समान असेल कवण तयासवे मन कठीण कीचे. कठीण कीचे हरी तुवा दैत्यांवरी प्रल्हादा कैवारी सेवकांसी. म्हणजे प्रल्हादासारखा जो सेवक आहे त्यांचा तू कैवारी व्हावास, निष्ठुर होऊ नयेस असा अर्थ आहे याचा, की प्रल्हादाला कसं वाचवलेलं आहे त्याप्रमाणे करुणा माझ्यावरही करावी. सेवका बाळासी करू नये ऐसी कठिणता पर्यसी बरवे न दिसे. माझी अपराधी धरून या बुद्धी अंतकरण क्रोधी पाहासी ऐसा. म्हणजे माझे खूप अपराध झालेले आहेत पण त्या अपराधाला बुद्धीमध्ये न धरता अंतकरणामध्ये क्रोध न धरता माझ्यावर कृपा करा. बाळक मातेसी बोले निष्ठुरेसी अज्ञान मायेसी माया जरी. माता त्या कुमारेसी कोपन धरी जैसी आलोंकीने हर्षी संभोखी पा. म्हणजे एखादी आई आपल्या बाळकावर जशी प्रेम करते, त्याचा राग करत नाही, त्याप्रमाणे काय करा, हे सगळा सोडून द्या. कवड्या अपराधेसी न बोलासी आम्हासी औऋषिकेशी सांगा मज. माता हो कोपेसी बोले बाळकासी जाऊनी पितियांसी सांगे बाळ. पिता कोपे जरी एके अवसरी माता कृपा करी संभोखुनी. तू माता तू पिता कोपस सद्गुरुनाथा सांगो कवणा आता क्षमा करणे. म्हणजे ते क्षमा मागत आहेत ते, की तूच माता तूच पिता आहेस, त्याप्रमाणे तू माझ्यावर रागवू नकोस. तुझी स्वामी ऐसा जगी झाला ठसा दास तो भलतेसा प्रतिपाळावा. म्हणजे काय, इथे तूच स्वामी आहेस या जगाचा आणि तर दास आहेस आणि त्याच्यामुळे माझा कंटाळा असा करू नकोस. माझं काय करा, प्रतिपाळावा. अनाथ रक्षक म्हणती तुझं लोक मी तुझा बाळक प्रतिपाळावे. कृपाळू म्हणून वानती पुराणी माझे बोल कानी न घालिसिसी. नायकसी सद्गुरु राणा माझे करुणा वचना काय दुश्चित्तपणा तुम्हा असे. माझे करुणा वचन नायके तुझे कान ऐकोनी पाषाण विगरत असे. करुणा कर ऐसे विनवी तुझसी अजूनी करी कैसी कृपा न करे. म्हणजे पहा ते जे गेलेले आहेत नामांकित नामकरणी जे गेलेले आहेत ते हे सगळे त्यांना विनवण्या करत आहेत आणि त्या विनवण्यांमधून कृपा कर असं सांगत आहेत. मला माफ कर, माझी कर्म चुकली असतील तर, पण माझ्यावर कृपा कर, मला ह्यातून सोडव. ऐसे नामांकित विनविता त्वरित कृपाळू सद्गुरुनाथ आले वेगी. आणि हे सगळं त्यांचं ऐकून त्यांना काय झालेले आहे, कृपा केलेली आहे, सद्गुरुनाथांना दया आलेली आहे आणि ते त्वरित आलेले आहेत. वत्सा लागी धेनू जैसी ठाकी भुवनू तैसे सद्गुरु आपणू आले जवळी. म्हणजे पहा कशी घराला जवळ येते. वत्सा लागी धेनू म्हणजे काय, तर वत्सासाठी म्हणजे भक्तासाठी इथे ही कामधेनू धावून आलेली आहे आणि त्यांनी जवळ घेतलेला आहे.
येताची सद्गुरु मुनी वंदी नामकरणी, मस्तक ठेवणी चरणयुग्मी, केश तो मोकळी, झाडी सत्चरण धुळी, आनंदाच्या जळी आंध्री क्षाळी. म्हणजे पहा, त्यांनी काय केलं, दोन्ही पायावर मस्तक ठेवलेलं आहे नामकरणींनी आणि त्यांना वंदन केलेलं आहे. हे काय झालेलं आहे, तो आनंदाच्या काय आंध्री क्षाळी म्हणजे काय झालंय, त्यांच्या आनंद अश्रू त्यांच्या पायांवर पडलेले आहेत आणि त्यांचे पाय त्या आनंदाश्रूने धुतले गेलेले आहेत. हृदय मंदिरात बैसोनी व्यक्त, पूजा उपाचित षोडश विधी. म्हणजे काय, त्यांनी हृदयात त्यांना बसवलेलं आहे आणि पूजा केलेली आहे. आनंदभरित झाला नामांकित, हृदयी श्री सद्गुरुनाथ स्थिर झाला. आता काय झाले हो, त्यांच्या हृदयी सद्गुरू स्थिर झालेले आहेत, सद्गुरू स्मरण आलेलं आहे आणि ते नामांकित म्हणून प्रसिद्ध झालेले आहेत. भक्तांच्या हृदयात राहे सद्गुरुनाथ, संतोष बहुत सरस्वतीसी. हे सगळं बघून काय झालं हो, संतोष झालेला आहे सरस्वतींना. इति श्री सद्गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे मंगळाचरण नाम प्रथमोध्याय. श्री सद्गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री सद्गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण हा पहिला अध्याय गुरुचरित्रातला श्रवण केलेला आहे आणि असा उत्तम अध्याय, ज्या अध्यायामध्ये बघा इथे सद्गुरूंचं वर्णन कसं केलेलं आहे आणि इथे नामांकितांनी कसं त्यांनी सद्गुरूंना प्रसन्न केले आणि हृदयामध्ये वसवलेलं आहे. आणि तसंच आपणही आपल्या हृदयामध्ये सद्गुरूंचं स्मरण करून त्यांना आपल्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये जागा द्यायची आहे. जय सद्गुरू.